पंजाब राज्यातील अमृतसर येथे 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केलेत। जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील समाजकंटकांकडून तोडफोड केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी अनुयायांकडून निषेध आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात आली। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पाठवण्यात आले। भारतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे प्रकार वाढत असून भारतीय राज्यघटनेचे पावित्र्याला गालबोट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे। या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अशा प्रवृत्तीच्या समाजद्रोही लोकांना देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे नागरिकत्व रद्द करून कठोर शिक्षा करावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या सर्व घटनांमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शासन, प्रशासन आणि कायदे मंडळाद्वारे कठोर कायदे व्हावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे। हे निषेध आंदोलन रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। आम्ही जे पंजाब अमृतसर इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि तिथे संविधानाची विटंबना करण्यात आली, त्याच्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरी जनता, बाबासाहेबांचे अनुयायी आज जिल्हा कचेरीसमोर आम्ही निदर्शने देत आहोत। आम्ही इथे आम आदमी पार्टी पंजाब सरकारचा निषेध केलेला आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना जे व्यक्ती करत असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून पुन्हा अशा घटना घडतील नाही म्हणून आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही हे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना केलेलं आहे मार्फत जिल्हाधिकारी। तरी आम्ही पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो। आज आम्ही इथं आंबेडकरी जनता एकत्रित झालेलो आहोत। ही खूप खेदाची गोष्ट आहे की पुरोगामी राज्य किंवा आपण देश म्हणून आपण चालतोय। महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांच्या सगळ्यांच्या विचारधारेवर चालणारा हा महाराष्ट्र आहे, हा देश आहे आणि त्या देशामध्ये ज्या महामानवानं संविधान दिलं भारताला, ज्याच्यावरती अख्खा देश चालत आहे आणि त्याचीच विटंबना आणि त्या माणसाची विटंबना का होते आहे हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे। हा राष्ट्रीय ग्रंथ आहे ना संविधान, तर संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ असताना आणि बाबासाहेब राष्ट्रीय पुरुष असताना त्यांचा अपमान होतो आहे, अवमान होतो आहे, तरी देखील हे सरकार असं कसं गप्प असू शकतो पंजाबमध्ये आणि तिथे देखील ही घटना घडते। म्हणजे एकटा माणूस जाऊन करू शकतो का? त्याच्या पाठी 10 लोक असतील, 100 लोक असतील किंवा लाखोही असतील, कारण ही मनोवृत्ती आहे जी मनुस्मृतीचा कायदा त्यांना हवा आहे आणि म्हणून ते संविधान नाकारण्यासाठी असं कुठेतरी काहीतरी कृत्य करतायत आणि दंगल घडवून आणत आहेत। तर या प्रवृत्तीचा आम्ही सगळे मिळून इथे निषेध करण्यासाठी एकत्रित जमलेलो